उत्तराखंडमधील एक छोटंसं टाउन, ऋषिकेश, नोन फॉर इट्स योगा, पीस अँड दी गंगा. पण खरं तर इथे तुम्हाला फक्त प्लेसेस नाही, तर एक वेगळीच फीलिंग मिळते. ही माझी तिसरी वेळ, पण तरीही सगळं नवीन वाटतंय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत. आम्ही चाललो आहे आता ऋषिकेशला. आणि आम्ही दिल्ली मेट्रो एअरपोर्ट एक्सप्रेस घेतो आहे इथून जायसाठी, बिकॉज तो सगळ्यात कन्व्हिनियंट आणि इकॉनॉमिकल ऑप्शन आहे टू रीच न्यू दिल्ली स्टेशन. आणि तिथून ट्रेन चेंज करून आम्ही जाणार आहोत काश्मीरी गेटला, बिकॉज काश्मीरी गेट ISBT वरून आमची बस आहे टू ऋषिकेश. त्याआधी आम्ही विचार केला काहीतरी खाऊया, सो आम्ही मेकडी घेतला, बट पार्सलच घेतलं बिकॉज बसेस तिकडे लागलेल्या असतात. सो आम्हाला लगेच बस भेटली डिरेक्ट ऋषिकेशची. हॅलो. तर आम्ही आहोत आता ऋषिकेशमध्ये. आम्ही लास्ट नाईटच पोचलो, बट खूप लेट झालेला पोचायला. अराउंड 12 वाजलेले. हॉटेल्स अवेलेबल नव्हते. आम्ही बुकिंग करायची ठेवलेली लास्ट मोमेंटला की म्हणजे चांगले डील्स भेटतील, बट तसं काय झालं नाही. आणि वी हॅड टू बुक हॉटेल ऑन द स्पॉट, आणि जो बाय द रोड होता आम्ही तोच केला, बिकॉज खूप लेट झालेला आणि आम्हाला जास्ती हॅसल नको होता की आम्ही बॅग्स वगैरे घेऊन जाऊ. प्रॉपर्टी खूप सिम्पल आहे विथ बेसिक अम्युनिटीज, बट डज द जॉब. आणि लास्ट मोमेंटला आम्हाला दुसरं काहीच नव्हतं, सो वी हॅड टू बुक दिस वन. हे खूप खाली आहे, खूप आम्हाला पायऱ्या अशा चढायला लागतात वरती जायला. आम्ही खूप टायर्ड होतो काल, आणि काहीतरी स्पॉट पाहिजे होता रेस्ट करायला, आणि आम्हाला खूप चांगली रेस्ट मिळाली. बट आता आम्ही इथून चेकआउट करून निघतोय आणि वी हॅव बुक्ड आवर हॉस्टेल. सो आम्ही आता लक्ष्मण झुला साईडला जाणार आहोत, आणि तिथेच आमचा 2 दिवस स्टे आहे. कम्प्लीट स्टे आमचा जो ऋषिकेशमध्ये आहे तो लक्ष्मण झुला साईडलाच असणार आहे. सो आम्ही तिथे मॅड पॅटर्स हा हॉस्टेल बुक केलेला आहे. मी पहिले पण जेव्हा आलेली अराउंड 2 इयर्स बॅक, तेव्हासुद्धा मी त्याच हॉस्टेलमध्ये राहिलेली. काहीतरी मी 15 to 16 डेज राहिलेली त्या हॉस्टेलमध्ये. सो माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता तिथला. आणि म्हणून मी विचार केला की सिन्स इकडे खूप रश आहे आणि ऑलमोस्ट प्रॉपर्टीज बुक आहेत, सो मी विचार केला की तिथेच बुक करू. बघूया तर कसा एक्सपिरियन्स आहे. आणि आजच आम्ही बाकीच्या ऋषिकेशच्या सगळ्या ज्या साईट सीइंग आणि टुरिस्टची गोष्टी आहेत त्या करणार आहोत. आणि तुम्हाला पण मी सोबत नेणार आहे या जर्नीवर. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग, बिकॉज हा माझा पहिलाच ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आणि याआधी मी नवी मुंबई एअरपोर्टवाला ब्लॉग पोस्ट केला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथे कुठेतरी दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. सो प्लीज चेक दॅट आउट. आणि मला सांगा काही सजेशन्स आणि आयडियाज असतील तुमच्याकडे की मी काही इम्प्रूव्ह करू शकते.
फायनली आम्ही लक्ष्मण झुला एरियामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हॉस्टेलमध्ये चेक इन करणार आहोत थोड्याच वेळात. आम्ही जस्ट इथे बॅग्स ठेवल्यात कारण की चेक इन 2 वाजताचं होतं, बट आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की लवकर करायला थोडं. सो त्यांनी आम्हाला सांगितलं अराउंड 1 or 1:15 ते देतील आम्हाला चेक इन. त्याच्या अगोदर आम्ही इथे गंगा बीच कॅफेला आलो आहोत थोडंसं ब्रंच करायला, कारण का आमचा ब्रेकफास्ट स्किप झालेला. मी फक्त कॉफी पिलेली आहे. आम्ही ऑर्डर केलेलं आहे हमस अँड पिटा ब्रेड. टेस्ट करूया आपण. चेक इन झालेला आहे आणि असा आहे आमचा रूम. बेसिक अम्युनिटीज आहेत, कॅबिनेट, मिरर, AC, किंग साइज बेड आणि अटॅच्ड वॉशरूम. The best part about this hostel is हे एक्झॅक्ट लक्ष्मण झुलाच्या ऑपोजिट आहे. म्हणजे जसं तुम्ही लक्ष्मण झुलाच्या इथून खाली तुम्हाला समोरच हॉस्टेलचा दरवाजा दिसेल नाईट पॅकर्सचा. आणि रेट्स पण एकदम रिजनेबल आहे. डॉग जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अराउंड 400-450 पर्यंत भेटून जाईल पर पर्सन पर बेड. आणि रूम्सचे पण खूप रिजनेबल प्राइसेस आहेत. 1300 to 1600च्या रेंजमध्ये तुम्हाला नॉर्मल डेजला भेटून जातील. बट जर पब्लिक हॉलिडे असेल तर तुम्हाला एकदम थोडे हाईट प्राइसेस भेटेल. हॉस्टेलचा जो आता इथे ग्रुप आहे एक, ते सगळे मिळून कुठल्या तरी हिडन लोकेशनला चाललेत. तर ते आम्हाला पण बोलत होते की तुम्ही पण चला, एक कम्युनिटी आउटिंग आहे, सगळ्या हॉस्टेलचे मुलं चाललेले आहेत. तर बघूया आता. ते एक्झॅक्टली 2 वाजता निघणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे ऑलरेडी बाईक्स आहेत. बट आम्ही अजून बाईक रेंट नाही केलेली आहे. सो पहिले आम्हाला टास्क आहे की आम्ही बाईक रेंट करू आणि मग त्यांना जॉईन करू. सो बघूया आम्ही त्यांना जॉईन करू शकतो आहे की नाही करू शकत, और आमच्याकडून ते मिस होतं आहे. आणि मेन म्हणजे तो हिडन लोकेशन आहे. सो मजा येईल बघायला की कुठे चाललेत ते आणि किती हिडन आहे ते लोकेशन किंवा वर्थ आहे विजिटिंग. कधी आम्हाला बाईक अरेंज करायला लागेल फॉर दॅट. सो लेट्स हंट फॉर द बाईक. आम्ही आता गाडी रेंट करतोय. ही आहे ॲक्टिवा. तो पहिले 500 बोलत होता, बट नेगोशिएट करून तो 800 पर्यंत आलेला आहे फॉर 2 days. सो चांगली डील भेटलेली आहे. सिद्धू आता चेक करतोय की बाईकमध्ये काय इश्यू आहे आणि व्हिडिओ काढेल आता तो, सो दॅट नंतर काही प्रॉब्लेम झाला तर तो आम्हाला बोलू नाही शकत की आम्ही काय डॅमेज केलं. सो व्हिडिओ काढणं इज मोस्ट इम्पॉर्टंट when you rent a bike. आम्ही आता आलो बीटल्स आश्रम म्हणजेच 84 कुटिया. तर हा आहे रस्ता कडे जायचा.
कशी वाटली तुला चाय? काकांची चाय नेहमी चांगली. काकांची चाय नेहमी तिसरा वर्ष कंटिन्यूस काकांची चाय पिण्यासाठी खास. कोण परमार्थ निकेतन आश्रमला आलेलो संध्याकाळच्या आरतीसाठी. हा आहे तो शिवा स्टॅच्यू. माझ्या मागे आहे परमार्थ निकेतन आश्रम. आया एज लागली आणि 6 गेली. एज वर्ल्ड कप चालू आहे, फायनल्स, आणि सिद्धार्थ पाटील यांचा पूर्ण लक्ष आता मॅचमध्ये आणि फिरण्यात नाही. तर आम्ही आता बसलेलो आहे मॅच बघायला या व्ह्यू सोबत. असा आहे आमचा मॅच स्क्रीनिंगचा व्ह्यू. चालू आहे चिल आउट कॅफेला. मस्त पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, तो आम्ही खाणार आणि मे बी पुढची मॅच आम्ही हॉस्टेलमध्ये बघू मोठ्या स्क्रीनवरती. आमचा पिझ्झा आलेला आहे. पिझ्झा खातो मस्त मॅच बघत बघत या एकदम पीसफुल व्ह्यू सोबत.
आहे माझी स्कूटी. मस्त आहे काय. आणि मला तेव्हा मम्मीने लक्षात दिलं की